आज दिवसभर मोलाचे सहकार्य केले आणि आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल तुम्ही आमच्या पर्यटन संचालनाचे आभार मानले, त्याबद्दल मी तुमचा खूप ऋणी आहे. खरं तर सर्वप्रथम पुन्हा एकदा श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मुक्तभूमी नगरीमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. नंतर आपण जसा काळाराम मंदिराच्या ठिकाणी इतिहास जाणून घेतला, जी मुक्तभूमीची पार्श्वभूमी होती ती तुम्हाला मी त्या ठिकाणी थोडक्यात सांगितली. तर मुक्तभूमीच्या मागचा जो इतिहास होता तो काळाराम मंदिराशी निगडीत होता. काळाराम मंदिराच्या प्रवेशाबद्दलचा जो सत्याग्रह झाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विंचूर या ठिकाणी मागे घेतला. त्यानंतर खरं तर कोणत्या धर्मात जावं, कारण की हिंदू सनातनी धर्म जो कट्टर सनातनी धर्म त्या काळामध्ये होता. त्या काळामध्ये अस्पृश्यांना एक वेगळी वागणूक दिली जात होती. त्या वागणुकीतून त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रयत्न करत होते आणि त्या प्रयत्नांचं जीत म्हणून या ठिकाणी 13 ऑक्टोबर 1935 रोजी एक सभा झाली. या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असतो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी धर्म परिवर्तनाची भाष्य केले, परंतु कोणत्या धर्मात जाणार हे त्यांनी सांगितलं नाही. आणि जे संपूर्ण समाज त्या ठिकाणी एकवटला होता त्यातील एकालाही त्यांनी धर्म परिवर्तनासाठी मजबूर केलं नाही. प्रत्येकाला आपल्या मर्जीनुसार ज्या धर्मात जायचं, अस्पृश्यांना सांगितलं तुम्हाला ज्या धर्मात जायचं त्या धर्मात जा, मी जातो तिकडे येऊ नका. प्रत्येकाला मर्जीनुसार स्वातंत्र्य दिलं. खरं तर कोणत्या धर्मात जायचं हा मोठा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपुढे उपस्थित होता. त्यांनी 21 वर्ष तब्बल अभ्यास केला. त्या ठिकाणी त्या 21 वर्षाच्या कालांतरामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, पारशी असेल, अशा अनेक समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्या समाजामध्ये तुम्ही असं आमंत्रण आलं. लाखो रुपयांचे पैसे देण्याचेही आम्ही दाखवण्यात आलं, परंतु दलितांसाठी ज्या समाजामध्ये जी लोक मागे पडलेली होती त्यांना करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही पैशाच्या मोहाला बळी न पडता आपला एक नवीन धर्म स्थापन करण्याचं निश्चित केलं. आणि 21 वर्षानंतर नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्म परिवर्तन हे बौद्ध धर्मामध्ये केलं. खरं तर या धर्म परिवर्तन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. त्यामध्ये हिंदूंचे देखील असेल, मुस्लिमांचे ग्रंथ असतील, शिवाजी महाराजांचं चरित्र असेल, गौतम बुद्धांचे त्रिपिटक असतील, प्रत्येक धर्माचा अभ्यास केला. आपण ज्या ठिकाणी आतमध्ये बसलो होतो त्या ठिकाणी तुम्ही एक प्रार्थना केली, गौतम शरणम गच्छामि. म्हणजे खरं तर अतिशय चांगलं वाटलं की आपला काम मत्सर जो बाहेर ठेवून आपण आतमध्ये गेलो आणि तथागत गौतम बुद्धांच्या शरणामध्ये जाऊन त्यांच्या शरणावर नतमस्तक ठेवलं. अशाच प्रकारचं मोटिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धचरित्र वाचलं त्यावेळेस मिळालं आणि त्यांनी खरं तर आपल्या या दलित समाजासाठी खरं तर योग्य धर्म जर कोणता असेल तर तो बौद्ध धर्म आहे असं त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांनी नागपूर या ठिकाणी 1956 साली बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. खरं तर या विहाराचे एक वेगळे महत्व आहे, कारण की या विहारासाठी खूप मोठा संघर्ष झालेला आहे. ज्यावेळेस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1935 साली भाषण झालं त्या ठिकाणी याच ठिकाणी महात्मा गांधी महाविद्यालय होतं. खरं तर या मुक्तभूमीमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचा पाया घातला गेला. याच ठिकाणी विहार बांधायला देखील जागा नव्हती आणि या जागेसाठी 32 वर्ष संघर्ष केला. त्यानंतर 82 साली दलित पॅन्थरकडे ही जागा देण्यात आली. त्यानंतर 1985 साली भारतीय बौद्ध विकास महामंडळाकडे ही जागा सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी क्रांती स्तंभ बांधण्यात आला, जो तुम्ही माझ्या उजव्या बाजूला मागे बघू शकता. त्या दिवसापासून या ठिकाणी वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. आपण जे वर्धापन दिनासाठी या ठिकाणी जमत असता नेहमी तो वर्धापन दिनाचा 1985 पासून साजरा करण्यात येतो. खरं तर या इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे काय, स्वर्गीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान तुम्हा सर्वांना माहिती आहे. खरं तर अखंड भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान समजलं पाहिजे. त्या निमित्ताने हा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. खरं तर सर्वप्रथम ज्यावेळेस येवल्यात इलेक्शन झालं त्यावेळेस माननीय उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री छगनजी भुजबळ साहेब यांना जेव्हा निवडून देण्यात आलं त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी शब्द दिला की बुद्ध विहार बांधू, परंतु पहिल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी बुद्ध विहार बांधलं नाही. पुन्हा एकदा त्यांनी दुसऱ्यांदा शब्द दिला, परंतु दुसऱ्यांदा दिलेला शब्द पूर्ण केला. आणि 2009 साली या ठिकाणी जी महात्मा गांधी विद्यालय जी महाराष्ट्र राज्य शासनाने 2.5 एकरची जागा दिली होती पहिल्यांदा,
ती नगर परिषदेकडे देऊन अजून 2.5 एकर जागा माननीय छगन भुजबळ साहेबांनी मिळवून दिली आणि या ठिकाणी पहिल्यांदा 5.5 कोटी रुपये, नंतर 8.5 कोटी रुपये असे पहिल्या टप्प्यात 2 निधी देऊन 2009 साली बुद्ध विहाराचं काम केलं. नंतर 2 एप्रिल तारखांमध्ये खरं तर आहे, 2 तारखा सांगितल्या जातात. खरं तर पुस्तकांमध्ये जर वाचलं गेलं तर 2 एप्रिल 2014 सांगितलं जातं आणि जर या ठिकाणी मी जर तारीख बघितली तर 4 एप्रिल 2015 सांगितलं जाते. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी उभारला, दिव्य पुतळा या ठिकाणी उभारला. त्या तारखांचं खरं तर बाजूलाच राहून द्या, कारण की महत्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारला, ही महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्येकात गौतम बुद्धांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे, त्याच्यामुळे फक्त विचारांचं पायी किंवा बाकीच्या वादातीत विषयात आपल्याला पडायचं नाही. त्यानंतर 2019 साली जवळपास 15 कोटी रुपयाच्या आसपास निधी हा पुन्हा मंजूर करण्यात आला. त्याच्या अंतर्गत भव्य दिव्य स्मारक उभारले. तुम्ही बघू शकता 4 गेट या ठिकाणी आहेत. त्यानंतर वसतिगृह देखील उभारले आहे. ध्यान साधण्यासाठी जागा आहे. त्यानंतर या ठिकाणी सुंदर असा निसर्ग रम्य वातावरण करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण भिंती असेल असे अनेक कामं ही राज्य शासनाच्या सरकारांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं आणि या बौद्ध विहाराचं संरक्षण ही पार्टी मार्फत केलं जातं, हे सर्वांना माहितीच असेल. खरं तर आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि पर्यटन संचालनालय नाशिक यांच्या विद्यमानाने आयोजित एक दिवसीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटमध्ये आपण सर्व सहभागी झाला आणि दिवसभर आपल्या सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी आता 6 वाजेपर्यंत मोलाचं योगदान दिलं. आम्हा सर्वांना मार्गदर्शन संधी दिली, त्याबद्दल तुमचं सर्वांचा मनस्वी आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.